वसईकर बंधू भगिनींना, विशेषतः आक्टण गावातील आणि अनेक म्हणजे हे आमचे वसईकर एक भूमिपुत्र नवघर पूर्वहून आलेले आहेत, दुसरे आमचे विचारे आलेले आहेत ते नवघरहून आलेले आहेत, मुळगावहून काही माणसं आमची आपली आलेली आहेत। आज विषय दोन आहेत, एक आमची हरित वसई आणि वसईचा भूमिपुत्र वसईची संस्कृती टिकणार कशी, हा पहिला मुद्दा आहे। माझ्यासारख्याचा लढा डॉमिनिका मॅडम आहेत आणि असंख्य लोक आहेत। हा लढा पहिली आपले भूमिपुत्र हरित वसई संस्कृती वारसे, मग त्यात वेगवेगळे कोणी पानमाळी आले, कोणी भंडारी आले, कोणी कॅथलिक आले, कोण आले, पण हे सगळ्या वसईकरांची जी वसईचा एक ऐतिहासिक वारसा आहे तो टिकणार कसा, हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे। मला माहिती आहे विषय हा गणेशवर झाल्या हल्ल्याचा आहे, परंतु गणेशचा लढा आणि गणेश बरोबर आपण सर्वजण जो लढा देत आहोत माझ्या सहित, हा लढा प्रथम आहे आमचा हरित वसई आणि आपली वसईची संस्कृती आणि वसईचा सर्व वारसा टिकवण्याची, हे आपण विसरत चाललेलो हे मला तुम्हाला सांगायचं आहे। या आमच्या ताई बसलेल्या आहेत, त्या सुद्धा मागे सरपंच उपसरपंच होत्या, त्याही आमच्या लढ्यात अनेकदा आलेल्या आहेत। म्हणजे वसईला तर मोठा ऐतिहासिक संघर्षाचा वारसा आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून अनेक भंडारी समाजातली सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांची नावं मी तिथे त्या हुतात्मा स्मारकामध्ये वाचलेली आहेत। संघर्षाचा वारसा आपल्याला कमी नाही, पण तो वसईचा वारसा टिकणार कसा हा मुद्दा आहे। म्हणून आमच्या सारख्याच्या अजूनही ह्या वयामध्ये आम्ही तो लढत आहोत आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत की काहीतरी करून हे थांबलं पाहिजे। आमची मागणी शासनाकडे, प्रशासनाकडे, आमदार असोत, मुख्यमंत्री असोत, त्यांच्याकडे ही मागणी आमची आता आहे की आम्हाला सुविधा काय, बेसिक सुविधा, रस्ते नाहीयेत, रस्ता 10 फुटाचा 12 फुटाचा, 4-4, 5-5, 6-6, 10-10 तुम्ही टॉवर करतायत, गाड्या कुठे उभ्या राहणार, गाड्या कुठून जाणार, सीवेज प्लांट नाही आमच्याकडे, या सर्व टॉवरचं सांडपाणी कुठून जाणार, या कुठच्याच गोष्टी नसताना आमच्यावर हा जो विकास लादला जात आहे, या विकासाला आमचा पहिला विरोध असला पाहिजे असं मला वाटतं। विषयावर मुद्द्यावर मी नंतर येतो। आणि म्हणून ही टॉवर संस्कृती नको, या टॉवर संस्कृतीचे जे परिणाम आहेत, ज्यांच्याकडे लोकसत्ता येतो त्याच्यामध्ये आज या सर्व विषयावर रविवारच्या लोकसत्तामध्ये त्यांनी टॉवर दाखवत एक विश्लेषण केलेलं आहे, गंभीरने वाचण्यासारखं आहे आणि गांभीर्याने विचार करण्यासारखा आहे मित्रो, की एक हल्ला झाला, दुसरा हल्ला आपण परतवू शकतो, परंतु हे कायमचं सातत्य होणारं अतिक्रमण जे चाललेलं आहे टॉवरचं आणि त्यात येणाऱ्या माणसांचं, हे जर आताच जर रोखलं नाही ना तर पुढे आपली अजिबात ताकद उरणार नाही, हे लक्षात ठेवा। ह्याची भ्रांत माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना, तुम्हाला पण आहे, म्हणून तुम्ही आज इथे आलेला आहात। माझी पुढची पिढी आहे की ज्याला वसईत जगायचंय, त्याला वसईत पुढे वाढायचं आहे। आणि म्हणून झालंय असं आता की ह्या सर्व प्रशासकीय यंत्रणेचा पैसा भ्रष्टाचाराचा या विकासकांच्या ताब्यात जातोय आणि ते त्या पद्धतीने टॉवर फटाफट उभं राहायला लागले। पैसा त्यांचा लागलाय म्हणून सगळी यंत्रणा, मग ती पोलिसांची यंत्रणा असो, ती प्रशासनाची महसूल यंत्रणा असो, ती महापालिकेची यंत्रणा असो, सर्व यंत्रणा, मग ती ग्रामपंचायती, की आम्ही कोणाची बाजू घेतली पाहिजे, आम्ही प्रतिनिधित्व कोणाचं करतोय हे आम्ही विसरून जातोय। आणि मग त्याच्यामुळे अशा लोकांना अजूनही स्फुरण मिळते, हे दुःख आहे। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा पैशामुळे कुठेही जा तुम्ही, आमच्या मित्रांनी इथे मला वाटतं राऊत की पाटील कोणीतरी त्यांच्या खोट्या सह्या ह्यांनी त्या मोजणीवर केलेल्या, अनेकांना नोटिसा नाही, त्याचं पत्र वसई पोलीस स्टेशन घेत नव्हतं। दुर्दैवाने आमच्या बरोबर आम्हाला जर सगळ्यांना सांगितलं असतं तर आपण सगळे त्यांच्या बरोबर उभे राहिलो असतो। पत्र घेत नाही, मग असं समजलं की त्यांनी भिंतीवर चिटकवलं आणि मग त्या भीतीने त्या आंधळे म्हणून जे पीआय होते त्यांनी ते पत्र स्वीकारलं। आणि आजही माझी माहिती अशी आहे की आंधळे नावाचे अधिकारी वसईतून निघून बोरिवलीला का कुठेतरी गेले, राहतात अजूनही वसईत आणि आजही याच्या मागे ते उभं राहून त्याला समर्थन करण्याचं काम करतात, कारण कदाचित ह्या सगळ्यांचे पैसे ना यांच्या प्रोजेक्ट मध्ये लागलेले आहेत। आणि म्हणून
ही लढाई नुसती त्या एका बिल्डर विरुद्ध नाही आहे, हे लक्षात घ्या गांभीर्यानं. मी काय हे सगळं तुम्हाला सांगितलं, एका बिल्डर विरुद्धची ही लढाई नाही आहे. प्रशासनाचा पैसा जेव्हा लागतो, म्हणजे एक कर्मचारी आहे त्या प्रांत ऑफिसमध्ये, मी लोकांकडनं ऐकलं की त्याची मिसेस जी आहे, पत्नी जी आहे, तर 2-3 दिवसांनी 1 लाख रुपये जर घरी घेऊन नाही आला ना तर भांडण करते घरामध्ये. इतकी परिस्थिती वाईट आलेली आहे. तो भ्रष्टाचाराचा जरी विषय असला तरी हे पैसे कुठे लावायचे, कुठे ठेवायचे, मग ते अशा विकासकांकडे लागत चाललेले आहेत. हा दुसरा मुद्दा आहे. म्हणजे आम्ही जातोय विषय मांडायला ना, तो तिथे प्रशासन कधी बाजूच घेत नाही. आता सुद्धा हा दबाव गट आपण तयार केला म्हणून पोलीस थोडासा तरी नमले. नाहीतर आमचे जसे बंधू तिकडे पत्र द्यायला गेले होते, आमच्या खोट्या सह्या केल्या, गुन्हा दाखल करा, त्यांचं जसं स्वीकारत नसताना तर एखाद दुसरा कोण असताना तर कोणाचं स्वीकारतच नाही. आणि म्हणून हे अतिशय कठीण परिस्थिती आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीवर आलेली हे लक्षात घ्या. आज चाफेकरांचा विषय म्हणजे काहीच कारण नाहीये त्यांचं. मी त्यांचा पूर्ण आम्ही अभ्यास केलेला आहे. अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. त्यांच्या जागेचा विषयच येत नाहीये. त्यांच्या जो काय दावा दाखल झाला होता सगळ्या गोष्टी मांडून आम्ही थकलो, परंतु आमच्या सरपंच बाई ऐकायलाच तयार नाही. त्या दिवशीच्या सुनावणीमध्ये जी जिल्हा परिषदेला आमची सुनावणी होती जिल्हा परिषद अध्यक्षांकडे, तिथे त्या बिल्डरची बाजू घेऊन बोलतायत. आणि त्याच्या पुढे काय झालं ते तुम्हाला कठीण परिस्थिती सांगतो की ते सुनावणी संपल्यानंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर त्या चाफेकरांचा ओम गाडीच्या मागच्या बाजूला उभा होता. त्या बिल्डरने आणली गाडी आणि त्याच्यावर धक्का मारला. धक्का मारल्यानंतर आम्ही धावलो आणि त्याचा दरवाजा उघडला आणि त्याला सांगितलं, तुला दिसत नाही का रे माणसाला काहीतरी होईल म्हणून. त्याच्या पुढचं गंभीर तुम्हाला सांगतो, आमच्या विरुद्ध पालघर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर आम्ही शस्त्राने हल्ला केला असा गुन्हा दाखल केला. म्हणजे ह्याला जी यंत्रणा, पोलीस यंत्रणा जी मदत करते त्याचं गांभीर्य काय आहे ते सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. अशा दाव्यानं, अशा केसना आपल्यावर गुन्हा दाखल केलेला आम्ही लढणारी माणसं, तो विषय नाहीये. परंतु एवढी मस्ती या विकासकाला आली कुठून? आज जागा आहे या अक्कन गावातली, याचा सातबारा आहे सांडोरच्या गावातला. आज मी महापालिकेत गेलो होतो, विचारलं हे काय, तलाट्याला विचारलं हे काय, नाही असं काहीतरी आहे. या असं काय आहे माहितीये, ज्यांना या जागा घ्यायच्या डोक्यात पूर्व नियोजित आहे ना, त्यांनी त्या पूर्वपासून गावाची जेव्हा विभागण्या होत गेल्या त्या वेळेला सांडोर कशात आहे तर महापालिकेत आहे. त्यावेळेला मोठा FSI महापालिकेत मिळत होता, गावात 0.33 होता. मग त्याला सातबाऱ्याला सांडोर लावून घ्या आणि आम्हाला पाहिजे तेवढे टॉवर उंच उभारा. या पद्धती सुद्धा आज या महसूल यंत्रणे झाले, त्याच्या मागे सुद्धा आम्ही आहोत. आज महापालिकेमध्ये आम्ही सांगून आलोय की तुम्ही निश्चित सांगा हे गावात आहे की सांडोर मध्ये. आणि असं काय की जर त्याला सर्वे नंबर द्यायचा होता तर तुम्हाला अक्कन गावाचा सुद्धा सर्वे नंबर देता आला असता. जागा अक्कन गावाच्या सीमेमध्ये आहे, आजूबाजूला लागून तशी कुठेही आज सांडोर नाहीये एकदम ह्या जागेच्या समोर. सांडोर आली कुठून आणि तुम्ही परवानगी देताना बघता का? आज त्या चाफेकरांच्या ज्या जमीन मिळकतीचे ते विकासक आणि कोण संदर्भ देतो ना, त्यात एक जमीन मिळकत आहे 15A की 15B, ती 7 गुंठे पूर्ण बावखल आहे. आणि दुसरी जी आहे ती 2.25 गुंठे जेमतेम, तिथे दुकान आणि घर आहे. मग ह्या सगळ्यांची घरं त्या बावखलामध्ये बांधलेली आहेत का वर्षानुवर्ष? ते बावखलात राहत आहेत का? पण नाही, दमटावून सांगायचं हे आमच्यामध्येच आहेत. त्या आमच्या ग्राउंडच्या बाजूला आता खूप बंगले जंगले त्या कॉलेजच्या मागच्या बाजूला झाले, स्मशानभूमी, खोचुड्या स्मशानभूमीच्या. परंतु तेव्हा बंगले बांधण्यासाठी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडनं दबाव येऊन सुद्धा आमच्या सरपंचांनी त्या बंगल्याला बांधायला परवानगी दिली नाही. काय बंगले बांधतोय ना, आपले बंगलेच आहेत ना. पण तेव्हा सुद्धा आमच्या सरपंचांनी सांगितलं की अजिबात नाही, कारण तिथे आज मोकळी जागा आहे, आमचं पाणी जाण्याचा तो मार्ग आहे, पाणी साचण्याचा मार्ग आहे, तिथे मी परवानगी देणार नाही. मी अभिमानाने सांगतो की आमच्या सरपंचांनी ती दिलेली नाही. सरपंच आज आपल्याकडे उपस्थित आहे.
त्यामुळे आमचा सरपंच कसा असला पाहिजे हा सुद्धा आता विचार करायची गावकऱ्यांना आपल्याला वेळ आली. मी टीका नाही करत या मॅडमवर, अजिबात दुःख व्यक्त करतोय मी की लढतोय कोण? गावातला आमचा भूमिपुत्र लढतोय, गावातला माझा बांधव लढतोय, माझा नातेवाईक लढतोय. कशासाठी लढतोय? त्याच्या हक्कासाठी लढतोय. बरं सत्य असेल ना तर तुम्ही तुमची सत्याच्या बाजूनी चला, तरी आम्ही काय बोलणार नाही. परंतु तुम्ही सरळ सरळ असत्य करताय आणि तरी सुद्धा त्याची बाजू घेऊन आमच्या विरुद्ध आम्हाला लढायला लावतायत एखाद्या भूमिपुत्राला, हे अतिशय वाईट आहे. आज जो हल्ला झालाय ना, या बिल्डरकडे असेच असंख्य पैशाचा इतका ओघ झालेला आहे प्रशासनाचा ना, की माणसाला वाटायला लागलेलं आहे की मी सगळं विकत घेईन. तो त्या दिवशी सुनावणी सांगतो, हे माझ्या जागेत राहत आहेत. माझ्या? मी विचारलं त्याला, अरे तू किती वय किती रे तुझं, आणि आलास कधी वसईत? गावठाण तू सांगणार का रे? वसईत आमचं कुठे गावठाण आहे ते कोण सांगणार? इरकर नावाचा बिल्डर तिथून कुठून तरी गावाहून आला, तो आम्हाला सांगायला लागला की गावठाण कुठचं, रस्ता कोणाचा कुठे, माझी जागा तिथपर्यंत. हे आम्ही आता ऐकून घ्यायला लागलो ना, तर मी तुम्हाला सांगतो एक दिवस तुमचं दारामध्ये येऊन तुमचे घर पाडल्याशिवाय ही यंत्रणा राहणार नाही. कारण यांना म्हणतात यंत्रणेचा सपोर्ट आहे, वेगवेगळ्या यंत्रणेचा यांना पाठिंबा आहे. आज तुम्हाला सांगतो, हा टॉवर ज्याला झाला, जमिनी कोणी विकू नये असे सांगणारे आम्ही आहोत. माझ्याकडे पण जवळजवळ 1 एकर जमीन अगदी अशा लोकेशनला आहे की जिथे मी टॉवर उघडले तर मला पुढच्या 2-4 पिढ्यांना काही करायला नको टॉवर बांधले तर. परंतु ही आमची हरित वसई टिकली पाहिजे म्हणून आमचा सगळा लढा आहे. आज जो टॉवर झाल्यानंतर त्याच्या बाजूला जे राहणारे आहेत ना, तो होळीला टॉवर बांधलाय आणि त्याच्या बाजूला राहणारा बंगलेवाला आहे ना, याची एक बाजू कायमची बंद, कायमचे पडदे. काय आम्ही म्हणजे मोकळी हवा आमची. आणि तो रेड्डी आम्हाला सांगतो, आता आम्हाला नियम असे शिथिल केलेले आहेत की गावठाणामध्ये तर 3 फूट सोडून पण तुम्ही बिल्डिंग बांधायला परवानगी देताय. रस्त्याच्या लगत लागू 1 फुटावर 1 मीटर मध्ये पण बिल्डिंग बांधायला तुम्ही अरे पण रस्त्यावर बिल्डिंग बांधताना ती मुख्य रस्त्यापासून जर 1 मीटरवर म्हणजे 3.25 फुटावर जर तुम्ही बिल्डिंग बांधायला परवानगी दिली आणि खाली 2 शॉपिंग दिले, तर त्याच्या समोर उभ्या राहणाऱ्या गाड्या, आमचा माणूस 10 फुटाच्या रस्त्यातून जाणार कसा? आज त्या ग्राउंडच्या समोरची मोठी बिल्डिंग बांधायला घेतलेली आहे, रस्त्यापासून 6 फुटावर पण नाही. आज एवढ्या मोठ्या मुख्य रस्त्यावरनं जाणारी जी लोक आहेत, प्रवासी आहेत, बस आहेत, गाड्या आहेत, त्या जाणार कशा? आज त्या खोपवाडीत तर त्या एकाच्या इमारती काणे नावाच्या विकासकाच्या इमारतीसाठी इमारत पहिले अनधिकृत ठरवली, नंतर त्या इमारतीला परवानगी दिली. त्या इमारतीला परवानगी दिल्यानंतर तो रस्ता विरुद्ध बाजूला शिफ्ट केला, बदलला. तर आमच्या एक भगिनी आहेत शैला डायस म्हणून, त्यांच्या घराच्या जागेत ना शेवटला फक्त 6 फुटात जागा उरते, बाकी सगळी ते रस्त्याने बाधित होईल. तिथे एक त्यांचा लढा, आमचा लढा, आमच्या भूमिपुत्रांचा लढा चालू आहे. आज त्या दिवशी मी बघितलं, त्या नंदा खाल्ला एवढे मोठे टॉवर आहेत, म्हणजे एक टॉवरचा जर फोटो बघितला तर तुमचं आखन गाव आहे अख्खं, आणि रस्ता आहे 16 फुटाचा. कसं जाणार कोण कशावरून? चालू सुद्धा शकणार नाही होत आपण. बाकीचं तर सोडून द्या, नाही तर तुमच्या सगळ्यांची कंपाऊंड आणि पुढची आलेली बाजू सांगतील ही मुख्य रस्त्यापासून 10 फूट जागा, म्हणजे बिल्डिंग बांधायला 3.25 मीटरवर 1 मीटरवर जागा परवानगी द्यायला आहे. पण तुमचं तोडायचं असेल तर सांगितलं जाईल, मी मुख्य रस्त्यापासून तुम्ही 10 फूट सोडून बांधायला पाहिजे होतं ना, तुम्ही अगोदर रस्त्यालगत कसं बांधलं? अशी इतकी गंभीर परिस्थिती आलेली. आता मुद्दा आहे आमच्या गणेशवर झालेला हल्ला. ही प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती. गणेशवर झालाय त्याचा तीव्र निषेध तर आपण सर्वजण करतोय, पण ती प्रवृत्ती आहे ना, ही भोकाळते. म्हणजे त्या प्रतीकनी सांगितल्यासारखं प्रतीकवर सुद्धा हल्ला केला, त्याच्या मागे सुद्धा आम्ही उभं राहिलो. दुर्दैवाने ज्या पद्धतीने त्याला व्हायला पाहिजे, मी टीका नाही करत आहे, ज्या पद्धतीने समोरच्यांना सबक शिकायला पाहिजे होती तेवढ्या पद्धतीने शिकली गेली पाहिजे अशी माझी विनंती आहे. त्याला सुद्धा त्याच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक माध्यमातून जी शिक्षा समोरच्याला झाली पाहिजे, रस्त्यामध्ये त्याला मारलाय, त्याला सुद्धा मारलाय. आणि पहिलं सांगणारा, मी कळवणारा म्हणजे त्याच्यापैकी एक मी आहे की माझ्या कोणी येतो, पक्षाचा भाजप असो आणखीन कोणी असो, रोजचे माझे संबंध असोत नसोत, परंतु त्याला सुद्धा मारल्यानंतर इथे दुःख झालं की कोणतरी येतो आणि आमच्या माणसाला मारून जातो, किंवा मारायची हिंमत होते कशी रस्त्यामध्ये. आमची लढाई कायदेशीर मार्गाने आहे.
चाफेकरांची लढाई कायदेशीर मार्गाने आहे. आम्ही आंदोलन केले, तुम्ही आपण सर्वजण सहभागी होतात. आजही आमची सुनावणी आहे. आता 13 तारखेला आमची सुनावणी आहे जिल्हा यांच्याकडे सीओ कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये. तिथे नाही झाली तर आम्ही मंत्र्यांकडे जाऊ, तिथे नाही झाली तर आणखीन पुढे जाऊ. परंतु तो ठराव जो आहे ना बेकायदेशीर बनवलेला महापालिकेने, तो रद्द केल्याशिवाय मिलिंद खानोलकर आणि चाफेकर कुटुंबीय, गणेश असो आणि बाकी कोणी असो, हा अजिबात स्वस्थ बसणार नाही. आणि मगाशी एका दोघांनी उल्लेख केला की नंतर माणसं पैसे घेतात आणि मग विषय सेटल होतो. विषय सेटल नाही. म्हणून मी तुम्हाला पहिलं सांगितलं की आमची लढाई हरित वसई टिकवण्याची आहे. आम्हाला टॉवरच्या ऐवजी ना त्या चाफेकरांची स्वतःची डुमदार तिथे घरं आणि कारखाना त्यांचा आहे ना, तो बघायला आम्हाला जास्त आवडेल की ते टॉवर बघायला आवडेल. आम्हाला ते घर आणि ते डुमदार ते बांधून देण्यासाठी, ते बांधण्यासाठी ही जागा कायमची अजून त्यांच्या 2 पिढ्यांना सुद्धा ही आमची आहे. आज नवीन योजना निघालेली आहे, सन्मान योजना काहीतरी त्याचं नाव आहे. गावठाणातली घरं तुम्हालाही सांगतो, गावठाणातल्या जागा मोजून सरकार त्या ज्यांच्या नावावर सातबारे नाही आहेत त्यांच्या नावावर त्या जागांचे सातबारे करून द्यायचा विषय सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी ठाण्यामध्ये की आणखीन कुठेतरी तशी ते प्रॉपर्टी कार्ड वाटलेली आहेत. आम्ही विचारलं की त्या गावठाणाचा सर्वे झाला का आणि त्याचे पुढे काय झालं, आणि TLR सांगतो नाही झालेलं. म्हणजे दाखवायला आमच्याकडे झालंय म्हणून, यांचं गावठाणात नाही आहे म्हणून दाखवायला आमच्याकडे झालंय सांगायचं. ठराव ग्रामपंचायतीने पाठवायचंय की आमच्या गावातील, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्यांची घरं गावठाणामध्ये आहेत, वाडीमध्ये आहेत, ज्यांना सिटी सर्वे नंबर नाही, ज्यांना खाली जमिनीच्या खालचा 7/12 नाही, अशा सगळ्यांचं क्षेत्र सरकारने मोजायचे आदेश दिलेले आहेत केंद्र सरकारने. आणि त्यांना सन्मानपूर्वक ती योजना आहे ज्याच्यामध्ये ते 7/12 आहेत ना, त्यांच्या जमिनी खालच्या जागांचे 7/12 त्यांच्या नावावर होणार आहेत. मित्रांनो, आज लक्षात ठेवा की हे तुम्ही आज करून घेतलं पाहिजे. सहकार्य आमच्यासारख्याचं काय पाहिजे असेल, गणेशचं आहे, पण ह्याच्यातून तुमच्या स्वतःच्या जमिनी, जे गावठाणात राहत आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनी तयार केल्या पाहिजे. नाहीतर हे विकासक येऊन सांगतात तुझ्या नावावर काय रे, खाली जमीन आहे का तुझ्या रे. म्हणजे गावठाणात त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितलं, ताई घरपट्टी आणि जमिनीच्या मालकीचा काही संबंध नाही, इमल्याचा संबंध असतो, हे लक्षात घ्या. पण परत त्या सांगतात ते त्यांच्या नावावर जमिनी आहे का, 7/12 आहे का, 7/12 त्यांच्या नावावर 7/12 नाही म्हणून तो दुसऱ्याच्या जागेत राहतो असं सांगून यांचं घर पाडायचंय. म्हणून गावठाणातले ज्यांच्या जमिनी, आमचाही प्रयत्न आहे की ते गावठाण मोजून घेणार आहोत. ही वाडी आहे, ह्यालाही 7/12 आहेत की नाही मला माहिती नाही, ह्यालाही 7/12 नसतील तर तुम्हाला ते मोजून घ्यायचंय आणि त्यातून तुम्हाला स्वतःच्या नावावर 7/12 घडून घ्यायचे. ही योजना सरकारची आहे, ती तुम्ही करावं. हे केवळ लढाई त्याला मारली म्हणून आपली नाहीये, त्याचा निषेध आहे. त्याच्या मागे आपण सर्वजण उभे, माझ्यासारखा आहे, डॉमिनिका मॅडम आहे, तमाम वसईकर आपण गणेशच्या मागे आहोत. गणेशच्या कुटुंबियांनी अजिबात घाबरायची गरज नाही. परंतु मुद्दा आहे की आमची हरित वसई टिकणार का, आणि आमच्या कुटुंबाच्या पुढच्या पिढ्या त्या ठिकाणी पुन्हा वाढणार का, की आम्ही विकून आम्ही मुंबईला किंवा आणखीन कुठेतरी फ्लॅटमध्ये, आणि मग तिकडची अवस्था काय असते हे अजून आपल्याला अनुभवायला नाही. जे जातात ना इलाजाने, त्यांच्या जुन्या माणसांना ती अनुभवायला येताना इतकं दुःख होतं, तर डोळ्यात अश्रू येतात की कुठे जाऊन मी राहतोय, जो मी घरात राहत होतो माझ्या स्वतःच्या आजूबाजूला मोकळं होतो. त्या दिवशी मी शनिवारी आलो होतो, इथे लहान मुलं खेळताना बघितली, मला माझ्या लहानपणीची आठवण आली. आता जागा असूनही सुद्धा लहान मुलं खेळताना नाही. परंतु शनिवारी संध्याकाळी मी साधारण 5:30-6च्या दरम्यान आलो होतो, गणेशलाच भेटायला आलो, समोर उभा होतो, तिथून बघतो तर लहान मुलं इथे आपापसात जी पूर्वी आम्ही खेळत होतो, आपण सर्वजण जे खेळत होतो ना, तशी खेळताना बघताना खूप आनंद झाला. आणि म्हणून ही लढाई आपल्याला लढायची आहे. महत्वाचा विषय आहे, ज्यांनी मारलंय ते दोषी तर आहेत, ज्यांनी मारायला आले ते दोषी आहेतच, परंतु त्याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे, तर त्याच्या मागे मास्टर माइंड या बिल्डिंगचा विकासक आहे. हा जो त्याच्या मागे मास्टर माइंड आहे, कारण दोन्ही विभागामध्ये, मग ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूच्या प्रश्न असो किंवा चाफेकरांच्या इमारतीचा जागेचा प्रश्न असो, त्याच्या मागे इरकर नावाचा विकासक आहे. आणि त्याला इतकी मस्ती आहे पैशाची, इतकी मस्ती आहे की त्या दिवशी त्यांनी गाडी अंगावर घालून सुद्धा गुन्हे जाऊन पोलिसांच्या मदतीने आमच्या विरुद्ध दाखल केलेत. अजून FIR माझ्या हातात आला नाही किंवा नोटीस आली नाही, त्याला उत्तर पाठवायचं. आम्ही
ह्यांच्याकडे पोलीस अधीक्षकांपासून सगळ्यांकडे पाठवून दिलंय, काय घडलंय त्याचा व्हिडिओ आमच्याकडे पण आहे। एवढी मस्ती असलेल्या माणसाला आज रोखायची गरज आहे। ज्या ज्या वेळेला आपल्याला रोखायची गरज पडेल, कायदा हातात, कायदा सुव्यवस्था हातात न घेता, परंतु आज आमच्या महिला आहेत, भीती वाटली पाहिजे की उद्या येऊन माझ्या बांगड्या भरतील, एवढी भीती तर आपली सुप्त भीती तर समोरच्या माणसाच्या मनामध्ये निर्माण करायची गरज आज आहे। कारण आपण कायदा हातात घेऊ शकत नाही, जसं त्यांनी मारलं तसं जाऊन आपणही मारू शकतो, परंतु मारणं हा आपल्याला शिकवलेलं नाही, ते आपल्या रक्तात नाही। कायदा धरूनच आपण चालणार आहोत, परंतु एवढी दहशत तर राहिली पाहिजे की आट्यान गावातल्या आणि वसईच्या महिला ज्या दिवशी चिडतील किंवा आज चिडलेल्या आहेत आणि माझ्या बांगड्या भरतील, एवढी दहशत जर निर्माण झाली तरच हे कुठेतरी थांबू शकतं। कायद्याची लढाई आपण लढत राहणार आहोत। माझं पुन्हा आपल्या सर्वांचं अभिनंदन मी करतो की तुम्ही जमल्यामुळे माझ्यासारख्या डॉमिनिका मॅडम आहेत, समीर आहे, अनेक जण आहेत, त्यांच्या ही हरित वसई टिकवण्याच्या किंवा ही जी चळवळ आहे आणि भूमिपुत्राच्या मागे उभं राहण्याची जी धडपड आहे ती, त्याच्यासाठी आम्हाला ही प्रेरणा मिळते। त्याच्यातून आम्हाला असं वाटतं की नाही, अजून काहीतरी करायचं, करत राहावं असं वाटतं। नाहीतर कधी कधी असं वाटतं की आपण काय करतोय आणि त्याचं कोणालाच पडलं नाही। परंतु आज जमलेला इथे जे आपण सर्वजण, त्याच्यातून माझ्यासारख्याची अजून 2-5 वर्षाचं आयुष्य वाढलं आणि मला अजून अशी हिंमत आली की या हिमतीने अजूनही या वसईचे हरित पट्टा टिकवण्यासाठीची चळवळ आपण सर्व मिळून एकत्रित चालू ठेवू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।